नमस्कार, पेशीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी एक नाश्त्याचा प्रकार तुम्हाला दाखवणार आहे। तर हा अर्धा कप रवा घेतला आहे मी आणि एक उकडलेला बटाटा किसून घेतलेला आहे। इथे कढई तापायला ठेवलेली आहे। त्यात आता आपण हा रवा घालूया आणि थोडंसं गुलाबीसर, अगदी जास्त लाल करायचा नाही, थोडासा भाजून घ्यायचा आपल्याला। तो त्याचं मॉइश्चर निघून गेलं पाहिजे, फक्त असं भाजून घेते मी। थोडासा भाजते। हे पण आपला रवा ना गुलाबीसर भाजला गेला आहे, जास्त लाल नाही करायचा। आता आपला अर्धा कप रवा होता ना, त्याला आपण आता 1.5 कप पाणी घालूया। 1 कप आणि हा अर्धा कप, 1.5 कप आपण त्यात पाणी घालूया। त्यात आपण आता चवीप्रमाणे मीठ घालूया आणि 1 चमच्यावरनं तेल घालायचं। त्यात चमच्यावर तेल घालायचं आणि चांगला गोळा होईपर्यंत आपण त्याला परतून घ्यायचं। हे पाहायचं गोळा व्हायला लागला आहे, कढईला सोडायला लागला आहे गोळा। आता आपण गॅस बंद करूया आणि हा गोळा, रव्याचा गोळा एका ताटामध्ये काढून घेऊया। हा गोळा आपण सगळा आता ताटात काढून घेऊया। थोडंसं गार होण्याकरता आपण बसवून ठेवूया असं। 1-2 मिनिटांनी त्यात आपण सगळे मसाले घालायचे। हे पाहता आपलं हे ना कोमट झालेलं आहे, जास्त गरम नाही, असं म्हणजे हातात घेऊ शकतो आपण। आता याच्यात आपण सगळे मसाले घालूया। सर्वात आधी आपण ना अर्धा चमचा जिरे घालूया। तुम्हाला हवं असं तुम्ही जास्तसुद्धा जिरे घालू शकता त्याच्यामध्ये। हा उकडलेला बटाटा आहे ना, आपण एक बटाटा उकडून घेतला होता, किसून घेतला, तो बटाटा घालूया आणि 2 चमचे ना कॉर्नफ्लोअर घालूया। थोडीशी हळद घालूया। एक चमचा चिली फ्लेक्स घालूया। थोडीशी अजून घालते, तुमच्या आवडीप्रमाणे घाला, तुम्हाला तिखट कितपत हवं आहे ते त्याप्रमाणे। 1 चमचा चाट मसाला, या 2 चमच्या मी हिरव्या मिरच्या मी अगदी बारीक कापून घेतलेल्या आहेत। तर तुम्हाला लागतील याप्रमाणे तुम्ही घाला, कारण आपण चिली फ्लेक्स पण घातलेले आहे त्याच्यामध्ये। थोडीशी कोथिंबीर, एक चमचा आलं लसूण घालूया वाटलेलं। आता हे सगळं आपल्याला हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे मग मी असं हाताला तेल लावून घेऊन त्याचा गोळा करून घेतलेला आहे। आता आपण हा गोळा ना या ताटाला तेल लावूया। तुम्ही ट्रेला वगैरे, ट्रे असेल तर ट्रेला वगैरे पण लावू शकता। आणि थोडं त्याचं मिश्रण ना जाडसरच थापलं पाहिजे। वड्या त्याच्या जाडजाड आल्या पाहिजे थोड्या, अगदी पातळ नाही थापायचं। आता ताट जर मोठं असेल तर अर्ध्या ताटामध्येच थापायचं। हाताला थोडंसं तेल लावते, ताटाला सुद्धा आपण तेल लावलेलं आहे। तर आपल्याला कितपत जाड हवं आहे तेवढं जाड करायचं, पण खूप पातळ। हे पहा, हे मी इतकं जाड ठेवलं आहे, हे काही या बाजूने दिसतंय, असं जाडसर थोडं ठेवायचं। आता आपल्याला हे थंड व्हायला ठेवावं लागेल अर्धा-पाऊण तास तरी। त्याच्यानंतर आपण त्याच्या वड्या कापायच्या आणि मग फ्राय करूया, आपण शॅलो फ्राय करायचं। तोपर्यंत मी आता गार करायला ठेवते। हे पहा, हे आपलं थंड झालं आहे आणि मस्त सेट पण छान झालं अगदी। त्याची मी आता ना पीस कापून त्याच्या अगोदर फ्राय पॅनमध्ये ना 2-3 पळ्या मी तेल घालते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कढईमध्ये जास्त तेलामध्ये सुद्धा तळू शकता, पण हे थोड्या कमी तेलात सुद्धा तळता येतं।
अगदी डीप फ्रायच केलं पाहिजे असं काही नाही आहे. आता आपण ह्याचे पीस कापून घेऊया. मोठे मोठे पीस कापून घेते मी याचे असे. आता हे असे पीस कापले ना. आता हा मधला मोठा पीस आहे की नाही, याचे आपण असं ट्रायंगल कापूया आपण. हे पहा असे कापायचे. तेल तापलं नाही अजून, तेल तापायचं आहे. आणि एक एक करून आपण मावती तितके 3-4 पॅनमध्ये तळून घ्यायचे. तुम्हाला डीप फ्राय करायचं डीप फ्राय पण सुद्धा करू शकता. अशी सुद्धा कुरकुरीत छान होतात ते. हे पाहिजे. आता ठेवते मी तळायला. हे पहा थोडेसे तळत आहे. चांगले कुरकुरीत झाले पाहिजे तळून. हे दोन्हीकडून असे सगळीकडून छान तळले गेले पाहिजे. हे झाले ना. अजून थोडे लाल व्हायला पाहिजे ते, जरा कुरकुरीतपणा छान येतो. आलटून पालटून असं आता अजून हे बरोबर पूर्ण लाल झालेले नाही आहेत ना. आपण आलटून पालटून व्यवस्थित कुरकुरीत करून घ्यायचे ते. हे आपले मस्त कुरकुरीत झालेत. आता आपण काढून घेऊया. हे पहा मस्त कुरकुरीत झाले. अगदी मस्त छान आवाज येतो त्याचा. हे पहा असं दुसरी बॅच पण मी तळून घेते आता. हे पहा आपला रवा आणि बटाट्याचा नाश्ता तयार झाला आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्हीसुद्धा एकदा करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.